नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। भिंगारच्या सैनिक नगरला गणेशोत्सवानिमित्त सलग 10 दिवस भंडाऱ्याच्या उपक्रमास प्रारंभ। पार्वती प्रतिष्ठानचा उपक्रम। स्वामी कुटुंबाचे सामाजिक कार्य प्रेरणादायी। संजय सपकाळ, अहमदनगर। गणेशोत्सवानिमित्त पहिल्याच दिवसापासून भिंगार येथील सैनिक नगरचा राजा गणेश मंडळ येथे पार्वती प्रतिष्ठानच्या वतीने सलग 10 दिवस भाविक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आयोजित भंडाऱ्याचा शुभारंभ हळदीन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व सामाजिक कार्यकर्ते लॉरेन्स स्वामी यांच्या हस्ते झाले। मागील 12 वर्षापासून स्वामी परिवाराच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त सलग 10 दिवस भंडाऱ्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे। प्रारंभी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली। यावेळी रोहन स्वामी, विक्टर स्वामी, कॅप्टन थापा, क्लिनिट स्वामी, स्वप्नील गांधी, वामन पगारे, सुधा साळवे, अतुल बनसोडे, किरण बागडी, वाहिद शेख, पंकज गवळी, प्रफुल्ल थापा, निलोफर शेख, कमल जाधव, मनीषा चंडाळे, मीना बेग, आशा चव्हाण, प्रतिज्ञा चव्हाण, कांबळेबाई आदींसह भाविक उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की आपल्या आईच्या नावाने सुरू केलेल्या पार्वती प्रतिष्ठानच्या माध्यमातून लॉरेन्स स्वामी सामाजिक योगदान देत आहे। स्वामी परिवार धार्मिक व सामाजिक कार्याशी जोडले गेलेले असून समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करत आहे। गणेशोत्सवात सलग 10 दिवस सुरू असलेल्या भंडाऱ्याचा लाभ भाविकांना होत आहे। स्वामी कुटुंबातील प्रत्येक सदस्य सामाजिक वारसा जपत असून त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले। लॉरेन्स स्वामी यांनी आईच्या प्रेरणेने धार्मिक व सामाजिक कार्य सुरू केले आहे। समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच पुढाकार राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आज या ठिकाणी सैनिक नगरचा राजा प्रतिष्ठान यांच्या वतीने गेले अनेक वर्षापासून अन्नदानाचा कार्यक्रम हा चालू असतो। गेल्या 2 वर्षात कोविडचा कालखंड सोडला तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आवडते उद्योजक लॉरेन्स भैया स्वामी यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई स्वामी प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। खरं तर या लॉरेन्स भैया स्वामींचा परिचय द्यायचा म्हटल्यानंतर त्यांचे वडील एडी स्वामी आणि त्यांचे चिरंजीव लॉरेन्स भैया स्वामी आणि त्यांचे बंधू हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत असतात। गेले अनेक वर्षापासून अन्नधान्याचा कार्यक्रम असेल, लोकांना सर्व्हिसचा प्रश्न असेल, गोरगरिबांना काही वाटप असेल, दवाखान्याचा खर्च असेल, हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक दिवसापासून लॉरेन्स भैया स्वामी हे करत असतात। हा जो वारसा आहे त्यांच्या वडिलांपासून लाभलेला हा वारसा त्यानंतर लॉरेन्स भैयाने चालू केला आणि त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव असतील, रोहन भैया, त्यांचे बंधू असतील, यांच्या वतीने देखील हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। खरं तर गेले अनेक वर्षापासून हे सामाजिक क्षेत्रात स्वामी परिवार सक्रिय आहेत आणि हे करत असताना त्यांना असं वाटतं की गरजू लोकांना काय अपेक्षित आहे, या गरजू लोकांना अन्नधान्याची खरी गरज आहे आणि या ठिकाणी गेले 12 वर्षापासून ते या ठिकाणी असा उपक्रम राबवत असतात। आपल्या सर्वांच्या वतीने खरं तर या उद्योजक लॉरेन्स भैया स्वामी ते असतील, त्यांचे बंधू असतील, त्यांचे चिरंजीव रोहित असेल, यांना आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि असाच हा उपक्रम त्यांनी कंटिन्यू चालू ठेवावा हेच या ठिकाणी खरी श्रद्धांजली एडी स्वामीला असन, पार्वतीबाई आमच्या मातोश्री त्यांना असन, ही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो। आणि गणपती बाप्पा यांच्या आगमनानिमित्त या ठिकाणी या भंडाऱ्याचं आयोजन आता इथून पुढे 10 दिवसासाठी या पंचक्रोशीतील लोकांना जवळपासचे सर्वच या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू लोक एवढेच नव्हे तर आमच्यासारखे लोक देखील या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि हे सतत 10 दिवसाचा हा उपक्रम चालू राहील। त्याबद्दल पुन्हा एकदा मी या लॉरेन्स परिवारांच्या मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणपती बाप्पा। मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती।